गणित भागामध्ये बघा महत्वाची प्रमेय आपण घेतोय. हे प्रमेय परीक्षेला एक तरी प्रमेय येतं पेपरमध्ये आणि आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कुठल्या प्रमेयांचा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला 1000 सबस्क्रायबरचा टार्गेट आहे आणि तुम्हाला मी आज 9 प्रमेय सांगणार आहे. त्यांचा तरी अभ्यास किमान तुम्हाला करायचा आहे. तर बघा, पहिला आपला प्रमेय आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय. मार्च 2024 विचारलेलं आहे. यावर्षी संभाव्यता आहे की हे प्रमेय परीक्षेला येऊ शकतं, त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्यानंतर 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचे प्रमेय नोव्हेंबर 2020 आलं होतं. भूमिती मध्याचे प्रमेय सप्टेंबर 21 मध्ये. पायथागोरसचे प्रमेय जुलै 23 मध्ये. स्पर्शिका खंडाचे प्रमेय मार्च 20 मध्ये. पण याची तुम्हाला यावर्षी प्रॅक्टिस करायची आहे, हे पण मोस्ट प्रोबॅबल आहे. 2 तुम्हाला मी सांगितले. त्यानंतर उपप्रमेय बघा, एकाच कंसात अंतर्लिखित झालेले सर्व कोण एकरूप असतात. हे 2 वेळा परीक्षेला आले, त्यामुळे तुम्हाला याची प्रॅक्टिस तर 100% करायची आहे. 7वं बघा, अर्धवर्तुळात अंतर्लिखित कोण काटकोन असतो. हा पण उपप्रमेय आहे. हा जुलै 2022 मध्ये आलेला आहे. त्यानंतर चक्रीय चौकोनाचे प्रमेय 3 वेळा परीक्षेला आलेला आहे आणि याची प्रोबॅबिलिटी आहे की यावर्षी पण हे येऊ शकतं, त्यामुळे तुम्हाला हे पण करायचं आहे. 9वं आहे, एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. हे वर्तुळामध्ये आहे प्रमेय आणि हे पण तुम्हाला करायचं आहे. 10वं प्रमेय, जे असं वाटते मला की यावर्षी येऊ शकेल, आपण ते करू शकतो, अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. हे प्रमेय अंतर्लिखित कोणाचे माप हे आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. अशा प्रकारचं प्रमेय तुमच्या पुस्तकात सोडून दिलेलं आहे. तुम्ही याची यावर्षी प्रॅक्टिस करून घ्या. 3 तर तुम्हाला करायचेच आहेत. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, त्यानंतर स्पर्शिका खंडाचं प्रमेय आणि चक्रीय चौकोनाचं प्रमेय. हे 3 तुम्हाला 100% करायचे आहेत. टोटल 10 आहेत. जर तुमची 10 पैकी 10 प्रमेयांची तयारी असेल तर उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रमेयाचे 3 मार्क 100% मिळतील. ठीक आहे, तर याची प्रॅक्टिस करा आणि उद्याच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.